विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची, विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची, झेप आपल्या एकीची, झेप आपल्या एकीची, महाराष्ट्राच्या प्रगतीची, ही वाट सहकाराची समृद्ध भारताची, ही वाट सहकाराची समृद्ध भारताची. धागे धागे जोडूया, विश्व नवे हे घडवूया, धागे धागे जोडूया, विश्व नवे हे घडवूया, खांद्याला लावून खांदे, खांद्याला लावून खांदे, जगण्याला अर्थ देऊया, ही वाट सहकाराची समृद्ध भारताची, ही वाट सहकाराची समृद्ध भारताची. आई आपली माती हो, प्राण आपला शेती हो, आई आपली माती हो, प्राण आपला शेती हो, जाणीव आम्हा नात्यांची, किमया आपल्या हातांची, ही वाट सहकाराची समृद्ध भारताची, ही वाट सहकाराची समृद्ध भारताची. नमस्कार, मी मधुकर बोडके, संस्थापक आणि अध्यक्ष सहकार मंच फाउंडेशन. मित्रांनो, गेली 5 वर्षे आपण सहकार मंच ह्या प्लॅटफॉर्मवरती विविध प्रकारचे कामं करत होतो. उदाहरणार्थ यूट्यूब हे माध्यम होतं, एक सहकार मंच नावाचं ॲप होतं, त्या ॲपच्या माध्यमातून आपण ऑनलाईन प्रशिक्षण घेत होतो. नंतर मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, नंतर नाशिक आणि तो जळगाव धुळेपर्यंतचा पट्टा, मुंबई उपनगरे, पालघर, ह्या सर्व ठिकाणी ऑफलाईन पद्धतीचं त्या ठिकाणी प्रशिक्षण कर्मचारी वर्ग, संस्थातील अधिकारी वर्ग, संचालक मंडळ यांना देण्याचं 5 वर्ष आपण त्या ठिकाणी काम केलं. परंतु ज्या वेळेस ह्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी जात असताना त्या ठिकाणी असलेले पतसंस्थांचे पदाधिकारी यांनी असं त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं किंवा सूचना केली की सहकार मंच हा प्लॅटफॉर्म रजिस्टर असावा, आणि मग आपण त्या प्लॅटफॉर्मला रजिस्टर करण्याच्या उद्देशाने अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी प्रवास चालू केला, अभ्यासाचा प्रवास चालू केला. जवळपास 6 ते 7 महिने कशा पद्धतीनं फाउंडेशनची स्थापना केली पाहिजे किंवा ही संस्था रजिस्टर कशा पद्धतीनं केली पाहिजे ह्या संदर्भामध्ये R&D करण्यात आले, म्हणजे रिसर्च अँड डेव्हलप. आणि तदनंतर असं लक्षात आलं का जर आपण फेडरेशनच्या माध्यमातून जर पुढे आलो तर आपल्याला त्या ठिकाणी मर्यादा येतील. तालुक्याच्या ठिकाणी असेल तर तालुक्याची मर्यादा, जिल्ह्याच्या ठिकाणी असेल तर जिल्ह्याची एक स्वतंत्र जिल्ह्याची मर्यादा, जर आपण विभागीय असू तर विभागीय एका विभागाची मर्यादा. आणि मग असं लक्षात आल्यानंतर आपल्याला राज्य पातळीवरती काही ह्या संस्थेच्या माध्यमातून काम करता येईल का, तर ह्या संदर्भामध्ये सुद्धा प्रयत्न करण्यात आला. आणि मग लक्षात आलं का राज्यस्तरीय ह्या ठिकाणी 3 ते 4 ह्या संस्था आहेत आणि ह्या चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत आहेत. मग सहकार विभागाकडे आपण जर त्या ठिकाणी अप्लाय केलं तर निश्चित पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी राज्यव्यापी किंवा राज्यस्तरीय संस्था
स्थापनेसाठी अडचण येऊ शकते. नंतर काही शासकीय कर्मचाऱ्यांचा त्या ठिकाणी सल्ला घेऊन आपण सहकार मंच ही जी संस्था आहे, ही संस्था सेक्शन 8 कंपनी अंडर स्थापन केली. का इतरही संस्था आज ह्या कायद्याअंतर्गत नोंदणी झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रभर त्या ठिकाणी त्यांचं कार्य उत्स्फूर्तपणे चालू आहे. मग आपण ह्या सेक्शन 8 अंडर संस्था रजिस्टर केली आणि रजिस्टर केल्यानंतर 24/8/2025 रोजी डोंबिवली ह्या ठिकाणी ह्या संस्थेचा उद्घाटन सोहळा त्या ठिकाणी पार पडला. आपल्याला रजिस्टर नंबर मिळाल्यानंतर साधारणतः 15 दिवसानंतर ह्या संस्थेचं त्या ठिकाणी नाव ठेवण्यात आलं मानद सहकार मंच समृद्धी फाउंडेशन. ह्या नावासाठी त्या ठिकाणी थोडी अडचण आली आणि अडचण आल्यामुळे सहकार ह्या शब्दामध्ये ऑब्जेक्शन आल्यामुळे आपल्याला पुढे मानद हा शब्द त्या ठिकाणी वापरावा लागला आणि मानद सहकार मंच आणि पुढे समृद्धी हा शब्द त्या ठिकाणी वापरावा लागला आणि मग पूर्ण नाव त्या ठिकाणी तयार झालं मानद सहकार मंच समृद्धी फाउंडेशन. आणि 24/8/2025 रोजी डोंबिवली ह्या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्या ठिकाणी या संस्थेचा उद्घाटन सोहळा त्या ठिकाणी पार पडला. जवळपास 150 ते 200 सहकारातील कार्यकर्ते, सहकारात काम करणारे कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग, संचालक मंडळ, पदाधिकारी ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि सुबक असा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडल्यानंतर आपण ह्या संस्थेच्या कार्याला सुरुवात केली. कार्याला सुरुवात करत असताना काही पदाधिकाऱ्यांचं किंवा कमिटी मेंबरचं किंवा संचालक मंडळाचं त्या ठिकाणी असं म्हणणं आलं का ही संस्था उभारण्यासाठी काही कालावधी दिला पाहिजे. मग जवळपास आपण सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे 3 महिने ह्या संस्थेच्या उभारणीसाठी आपण त्या ठिकाणी राखून ठेवले आणि तदनंतर ह्या संस्थेची घटना तयार करणं, ह्या संस्थेचं बोधचिन्ह तयार करणं, ह्या संस्थेचं ब्रीदवाक्य तयार करणं, ह्या संस्थेचं ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण घेण्यासाठी ॲप तयार करणं, ह्या संस्थेसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारची रजिस्टर त्या ठिकाणी मेंटेन करणं, रजिस्ट्रेशन पूर्ण करणं. रजिस्ट्रेशनमध्ये आपल्याला ATG 12A किंवा जी काही तत्सम रजिस्ट्रेशन लागतात ती संपूर्ण आपण त्या ठिकाणी ह्या कालावधीमध्ये पूर्ण करण्याची त्या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये घोषणा केली आणि जवळपास आता आपण 70% काम त्या संस्थेचं पूर्ण केलेलं आहे. आणि डिसेंबरच्या साधारणतः पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ह्या संस्थेचं अगदी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी कामकाज चालू होईल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. आत्तापर्यंत आजच्या तारखेपर्यंत मिळालेला प्रतिसाद हा उत्स्फूर्तप्रमाणे आहे आणि थोडक्यात ह्या संस्थेची रचना कशी आहे ह्या संदर्भात आपण थोडा पाहण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, ही संस्था रजिस्टर झाल्यानंतर ह्या संस्थेची प्रथमतः घटना तयार करण्यात आली आणि मग ती घटना, ह्या घटनेवरती एक व्हिडिओ मी टाकणार आहे. घटना कशा पद्धतीची आपल्या संस्थेची आहे आणि मग ह्या घटनेच्या आधारे आपण प्रथम ह्या संस्थेची बोर्ड ऑफ डायरेक्टर बॉडी तयार केली. एकूण 7 जणांची बोर्ड ऑफ डायरेक्टर कमिटी आहे आणि प्रत्येक महिन्याला आपल्या संस्थेच्या झालेल्या कामकाजाचा आढावा, महिन्याभरामध्ये झालेलं जमा नावे खर्च प्रत्येक महिन्याच्या मासिक सभेमध्ये त्या ठिकाणी वाचन करून त्याला मंजुरी घेतली जाते. प्रथमतः लक्षात घ्या का ह्या 7 बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये एक संस्थापक अध्यक्ष म्हणून पोस्ट आहे, नंतर सहसंस्थापक बोर्ड ऑफ डायरेक्टर अशी पोस्ट आहे आणि राहिलेले 5 बोर्ड ऑफ डायरेक्टर विविध जिल्ह्यांमधून, मग नागपूर असेल, परभणी असेल, रायगड असेल,
ह्या विविध जिल्ह्यांमधून, ठाणे जिल्हा असेल, ह्या जिल्ह्यांमधून ते डायरेक्टर त्या ठिकाणी ह्या संस्थेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर ह्या पदावरती घेतले गेले. आणि मग तदनंतर तिची रचना त्या ठिकाणी 5 पिलरमध्ये तयार करण्याची त्या ठिकाणी मंजुरी घेण्यात आली. पहिला विषय आहे मुख्यालयाच्या ठिकाणी असलेली बोर्ड ऑफ डायरेक्टर. दुसरा जो पार्ट आहे, सहकारी संस्थेचे जे एकूण 9 विभाग आहेत, त्या 9 विभागामध्ये 9 विभागीय अध्यक्षांच्या नेमणुका करणे. नंतर ते 9 विभागीय अध्यक्ष आणि तदनंतर कमिटी सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष म्हणून नेमणुका करणे. आणि मग एकदा जिल्हा अध्यक्षांच्या नेमणुका झाल्या, मग त्या जिल्हा अध्यक्षांना जवळपास 34 जिल्हा अध्यक्षांच्या नेमणुकी आज तारखेपर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. आणि मग पुढे प्रत्येक जिल्हा अध्यक्षाला त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी हक्क देत आहोत किंवा त्यांना त्या ठिकाणी पॉवर देत आहोत का तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये असलेल्या तालुक्यांच्या ठिकाणी तालुका अध्यक्षांच्या नेमणुका करण्याबाबत. कारण जिल्हा अध्यक्ष ज्या जिल्ह्याचा आहे, उदाहरणार्थ अहिल्यानगरचा जिल्हा अध्यक्ष, त्या अहिल्यानगरमध्ये एकूण असलेले जे तालुके आहे त्या तालुक्याच्या ठिकाणी पडताळणी करतील, सहकारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या नेमणुका करतील आणि मग त्या ठिकाणी तालुका अध्यक्षांच्या नेमणुका पूर्ण झाल्यानंतर तो जिल्हा त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष असा डिझाईन केला जाईल. आणि मग एकदा तालुका अध्यक्षांची नेमणूक झाल्यानंतर त्या ठिकाणी तालुका अध्यक्ष त्या तालुक्यामध्ये असलेल्या गावांमध्ये ज्या संस्था आहेत त्या गावांमधल्या संस्थांची त्या ठिकाणी माहिती घेतील आणि मग त्या संस्थेमध्ये जाऊन किंवा संस्थेला संपर्क करून त्या संस्थेमध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग, संचालक मंडळ, सभासद वर्ग यांना आपल्या संस्थेचं सभासदत्व घेण्यासाठी त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील. आपला हेतूच असा आहे का ग्रामीण भागामध्ये असलेला जो कर्मचारी वर्ग आहे, पतसंस्थेमध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग आहे, त्यांना प्रशिक्षण आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचे ऑनलाईन आणि ऑफलाईन. म्हणून ही संस्था केवळ आणि केवळ सहकारी संस्थेतील कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग किंवा सहकारी संस्थेमधील घटक, मग कोणत्याही प्रकारची सहकारी संस्था असू द्या, कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी असेल, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असेल किंवा कोऑपरेटिव्ह इतर संस्था असतील, विविध कार्यकारी सोसायटी असेल, एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी असेल, ह्या एकूण 54 प्रकारच्या सहकारी संस्थांमधल्या घटकांना प्रशिक्षण देण्याचं काम आपली सहकारी संस्था फाउंडेशनच्या माध्यमातून करणार आहे. आणि मग ह्या घटकाला, शेवटच्या घटकाला म्हणजे गाव पातळीवरील घटकाला त्या ठिकाणी आपण सहकार मित्र असं नाव दिलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या, 5 पिलर सिस्टम आपण या ठिकाणी ॲडॉप्ट केलेली आहे. 1 बोर्ड ऑफ डायरेक्टर, 2 विभागीय अध्यक्ष, 3 जिल्हा अध्यक्ष, 4 त्या जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष, 5 त्या तालुक्यातील गावांमधील असलेले जे काही कार्यकर्ता असेल, जो काही कर्मचारी असेल तो सहकार मित्र. अशा पद्धतीनं 5 लेयर सिस्टम आपण ह्या संस्थेची तयार केलेली आहे. आणि ह्या माध्यमातून आपण एखादा मॅसेज जर हेड ऑफिसने जिल्हा अध्यक्षांच्या ग्रुपमध्ये त्या ठिकाणी संक्रमित केला तर जिल्हा अध्यक्ष त्या तालुका अध्यक्षांच्या ग्रुपमध्ये त्या ठिकाणी संक्रमित करतील आणि तालुका अध्यक्ष त्या तालुक्याच्या ठिकाणी तयार झालेल्या ग्रुपच्या ठिकाणी तो एक मेसेज संक्रमित करतील. उदाहरणार्थ, पुढच्या रविवारी ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षणाचं आयोजन केलं आहे, SRO यांचं प्रशिक्षण. हेड ऑफिस त्या ठिकाणी मेसेज जिल्हा अध्यक्षांच्या ग्रुपवर त्या ठिकाणी टाकतील, जिल्हा अध्यक्ष त्या ठिकाणी तालुका अध्यक्षांच्या ग्रुपवर टाकतील आणि तालुका अध्यक्ष त्या गावांच्या ग्रुपमध्ये टाकतील. म्हणजेच एक मेसेज सगळ्यांकडे त्या ठिकाणी संक्रमित होईल आणि मग त्या उपक्रमाचा, त्या प्रशिक्षणाचा फायदा प्रत्येक कर्मचारी वर्गाला त्या ठिकाणी होईल.
हे एक उदाहरण सांगितलं. अशा पद्धतीने आपली ही सहकारी संस्था मार्केटमध्ये सहकारी पतसंस्थांसाठी सहकारासाठी काम करण्यासाठी रजिस्टर झालेली आहे. आता ह्या संस्थेच्या माध्यमातून काही उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवण्याचं ठरवलेलं आहे. घटनेमध्ये त्याचा आपण नोंद केलेली आहे. पहिला उपक्रम आहे, अभियान आहे डीजी प्रशिक्षण अभियान. ह्या बोर्डवरती आपण पाहू शकता, सहकार शिक्षण प्रशिक्षण अभियान. सहकारासाठी किंवा सहकारी संस्थेत सहकार ही जी इंडस्ट्री आहे, सहकार ही जी इंडस्ट्री आहे, त्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारा जो काही लिपिक असेल, अधिकारी असेल, संचालक असेल, SRO असेल किंबहुना त्या संस्थेमध्ये असलेला सभासद असेल, दैनंदिन ठेव प्रतिनिधी असेल, सर्वांसाठी आपण त्या ठिकाणी शिक्षण प्रशिक्षण याची व्यवस्था म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मवरती त्या ठिकाणी तयार केलेली आहे. दुसरं आपल्या संस्थेचं अभियान आहे सहकार फॉर यूथ. म्हणजे आजच्या काळातील युवक जो आहे तो युवक सहकारामध्ये पाऊल टाकत नाही. युवकांची संख्या रोडावलेली आहे आणि म्हणून आपल्या संस्थेने असं अभियान त्या ठिकाणी तयार केलंय का हा यूथ वर्ग आहे तो सहकारामध्ये आला पाहिजे, सहकार टिकला पाहिजे. इन फ्युचरमध्ये तो युवक त्या संस्थेचा संचालक झाला पाहिजे आणि योग्य पद्धतीने ती संस्था त्यांनी पुढे चालवली पाहिजे. म्हणून त्याला सहकारातील संस्था ह्या संस्थेचं महत्त्व देण्यासाठी आपण सहकार फॉर यूथ ही व्याख्यानमाला संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न करणार आहोत. याचा अर्थ काय का शहराच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी आपण युवकांसाठी एक व्याख्यान त्या ठिकाणी आयोजन करणार आहोत. महाराष्ट्रातील प्रभावी जे काही व्याख्याते आहेत, उदाहरणार्थ नितीन बानगुडे पाटील, गणेश शिंदे, इतर जे काही प्रमुख महाराष्ट्रातील व्याख्याते आहेत त्यांना त्या ठिकाणी निमंत्रित करून आपण त्या युवकांसाठी ते व्याख्यान त्या ठिकाणी आयोजन करणार आहोत. आणि मग व्याख्यान चालू होण्यापूर्वी आपण आपल्या सहकारी संस्थेचं महत्त्व, कशा पद्धतीनं कारभार चालतो, सहकारी संस्थेत सभासद झाल्याचे फायदे काय आहेत, ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी ह्या तरुण वर्गाला आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. नंतर व्याख्यान संपल्यानंतर आउटरो देत असताना सुद्धा सहकाराचं महत्त्व, सहकारी पतसंस्थेचं महत्त्व, सहकारी संस्थेची रचना, हाऊसिंग सोसायटी असेल, एम्प्लॉई सोसायटी असेल किंवा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी असेल, ह्या सर्व संस्थांची इतंभूत माहिती देण्याचा आपण ह्या इंट्रो आणि आउटरो ह्या दोन म्हणजेच व्याख्यान चालू करण्यापूर्वी आणि व्याख्यान संपल्यानंतर सहकाराचा मॅसेज ह्या तरुण वर्गापर्यंत पोहोचवण्याचा आपण त्या ठिकाणी ह्या व्याख्यानांच्या माध्यमातून करणार आहोत. पुढे आपलं जे काय अभियान आहे ते अभियान आहे महिला सक्षमीकरण अभियान. महिला सक्षमीकरण अभियान हे आपण राबवू शकतो का? हो, आपण राबवू शकतो. मग राबवण्यासाठी काय पद्धत आपल्याकडे आहे? आपलं काय संस्थेचं नियोजन आहे? हो, संस्थेने ते नियोजन केलेलं आहे. मित्रांनो, आपल्या संस्थेमध्ये आपण जे ध्येय घेतलेलं आहे ते सहकार, शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि पर्यावरण अशी आपल्या संस्थेची ध्येय आहे. आणि पर्यावरणासाठी काम करत असताना आपण दोन पद्धतीने पर्यावरणासाठी जो काही आपल्याला सभासद वर्ग आपल्याकडे जॉईन होईल, आपल्या ह्या फाउंडेशनचं सभासदत्व जे काही कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग, संचालक मंडळ घेतील त्यांच्याच माध्यमातून आपण पर्यावरणासाठी काम करणार आहोत. मग पर्यावरणासाठी काम करत असताना दोन टाईपमध्ये काम करणार आहोत. एक आउटर साईट आणि दुसरी इनर साईट. इनर साईटमध्ये आपण महिलांकडून बीज मोदक तयार करण्याचं काम करणार आहोत. बीज मोदक म्हणजे माती, खत यांचा गोळा तयार करणे आणि त्याला मोदकाचा आकार देणे
आणि मग त्या मोदकामध्ये एक फळाची बी त्या ठिकाणी इन्स्टॉल करणे, आणि हे कार्य ग्रामीण भागामध्ये महिलांकडून आपण करून घेणार आहोत. आणि त्या महिलांना प्रति मोदक तयार करण्यासाठी 2 रुपये किंवा संचालक मंडळ ठरविल ती रक्कम प्रत्येक महिलेला आपण, ज्या महिला आपल्या संस्थेकडे रजिस्टर आहेत त्या महिलांना ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या बँक खात्यामध्ये आपण ती रक्कम ट्रान्सफर करणार आहोत. हे कार्य कधी चालू होणार आहे? हे कार्य एप्रिल, मे आणि जूनच्या 15 तारखेपर्यंत 2.5 महिने आपण विविध ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मागणी येईल त्या त्या ठिकाणी आपण एक शासकीय ठिकाणी किंवा ग्रामपंचायतीच्या ठिकाणी किंवा ग्रामपंचायतीची जागा असेल किंवा लोकवर्गणीतून त्या ठिकाणी शेड तयार करून त्या ठिकाणी तयार केलेले बीज मोदक साठवण करण्यासाठी आणि तयार करण्यासाठी किमान 6 महिला बसतील अशी व्यवस्था त्या ठिकाणी करून देणार आहोत. हे बीज मोदक तयार केल्यानंतर याचं करायचं काय? बीज मोदकासाठी आपण त्या ठिकाणी एक टॅगलाईन तयार केलेली आहे, बीज मोदक अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत. आणि मग हे तयार झालेले बीज मोदक ज्या संस्था आपल्याला टाईप होतील, ज्या संस्था आपल्या जवळ येतील, ज्या संस्था आपल्या उपक्रमामध्ये भाग घेतील त्या संस्थांना आपण टॅगलाईन देणार आहोत सीड बँक. उदाहरणार्थ जुन्नर तालुक्यामध्ये आळेफाटा ह्या गावामध्ये एखादी संस्था पुढे आली आणि ती आपल्याला टाईप झाली तर त्या संस्थेला नाव आपण देणार आहोत सीड बँक. आणि मग ह्या विभागामध्ये तयार झालेले बीज मोदक ह्या संस्थेसाठी आपण विक्रीसाठी ठेवणार आहोत. विक्री म्हणता येणार नाही कारण आपण हे कॉस्ट टू कॉस्ट त्या ठिकाणी देणार आहोत. मॅन्युफॅक्चरिंगसाठी तयार होणारी जी किंमत आहे तेवढ्याच किमतीला आपण देणार आहोत. हे कोणाला देणार आहोत? हे आपण ज्या सभासदाच्या किंवा त्या विभागामधील एखाद्या व्यक्तीच्या घरी मुलाचा किंवा मुलीचा, नाताचा किंवा नातीचा वाढदिवस असेल आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी उपस्थित राहणाऱ्या पाहुणे मंडळांसाठी, नातेवाईकांसाठी त्या वितरण करण्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे सीड बँकेतून ते घेऊन जातील 300, 400, 500 आणि उपस्थित त्या व्यक्तींना त्या ठिकाणी ते पुरवठा करतील. दुसरी गोष्ट, एखाद्या व्यक्तीच्या आईची किंवा वडिलांची त्या ठिकाणी दसक्रिया असेल, मग ह्या दसक्रियेच्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या शोकांतिकांसाठी त्या ठिकाणी हे बीज मोदक वाटपासाठी किंवा ती व्यक्ती आपल्या सीड बँकेतून विकत घेऊन जातील आणि त्या उपस्थित त्या नातेवाईकांना किंवा गावातील व्यक्तींना त्या ठिकाणी वाटप करतील, मोफत वाटप करतील. आपल्याकडून विकत घेऊन जातील आणि तिकडनं ते मोफत वाटप करतील. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे बीज मोदक वितरण करायचे आहे. तिसरा जो पार्ट आहे लग्न समारंभ. मित्रांनो, लग्न समारंभासाठी खूप पैसा खर्च केला जातो आणि त्या खर्चामध्ये महत्त्वाचा पार्ट आहे फेटा. जे उपस्थित व्यक्ती आहेत त्यांना त्या ठिकाणी फेटे बांधले जातात. आपण त्यासाठी सुद्धा एक टॅगलाईन बनवलेली आहे, आता फेट्याला फाटा द्या. म्हणजे फेट्याचा वापर किमान झाला पाहिजे. जे काही घरातील जी काही वधू आणि वर ह्या दोन्ही ठिकाणचे आलेले महत्त्वाचे जे काही मामा मामी किंवा त्याचे चुलते असतील, आई वडील असतील, प्रमुख पाहुणे असतील त्यांच्यासाठी ठीक आहे. परंतु उपस्थित राहणाऱ्या 300-400 लोकांना फेटे बांधणे आणि ते सुद्धा उपस्थित राहिलेले पाहुणे मंडळी फेटा 10 मिनटं 20 मिनटं बांधतात आणि जाताना त्याच मंडपामध्ये टाकून जातात आणि त्या कार्यमालकासाठी एका फेट्यासाठी 60 ते 70 रुपये खर्च येतो. हे आता आपल्याला त्या ठिकाणी जनजागृती करणं गरजेचं आहे. ज्या ज्या ठिकाणी मोठे सभागृह आहेत, लग्न समारंभाचे सभागृह आहेत, त्या ठिकाणी आपली संस्था बोर्ड लावणार आहेत का आता फेट्याला फाटा द्या आणि त्या ठिकाणी उपस्थित जे काही पाहुणे मंडळी असेल त्यांना एक किंवा प्रत्येकाला 2-3चा समूह असलेले हे बीज मोदक वाटप करा का जेणेकरून ते त्यांच्या घरी जाऊन त्या बीज मोदकाचं रोपण करतील आणि आपल्या पर्यावरणासाठी संवर्धन करण्यासाठी त्याची
खूप चांगल्या पद्धतीची मदत होईल. हे बीज मोदक वाटप करत असताना 2x2च्या बॉक्समध्ये 2x2 इंचचा बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये तो इन्स्टॉल केला जाईल. त्या बॉक्सवरती आपल्या संस्थेचं स्टिकर असेल. त्या बॉक्समध्ये एक मेसेज देणारा एक पेपर असेल आणि त्या पेपरमध्ये त्या माहिती पत्रकामध्ये हे बीज मोदक रोपण कसं करायचं, हे बीज मोदक किती दिवसानंतर आपण कुठे त्या ठिकाणी इन्स्टॉल करायचं, लावायचं, त्याचं संगोपन कसं करायचं. कारण हे बीज मोदक जे वाटप करणार आहे ते प्युअर फळांचे असणार आहे. म्हणून ह्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आपण करण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत आणि हे सक्सेस होऊ शकतं अशी माझी आणि माझ्या बोर्ड ऑफ डायरेक्टरची धारणा आहे. पुढचं जे आपलं हे आहे माझी वसुंधरा अभियान. हे अभियान आपल्या संस्थेने त्या ठिकाणी डिझाईन केलेलं आहे. माझी वसुंधरा अभियान म्हणजे रोडच्या दोन्ही बाजूला झाडे लावणे, त्यांना सेफ्टी जाळी बसवणे, एप्रिल मे महिन्यामध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणे, हे संपूर्ण काम आपलं फाउंडेशन करणार आहे. फाउंडेशनचे कार्यकर्ते, फाउंडेशनमध्ये झालेले सभासद, सहकारी संस्थेतील सभासद त्या ठिकाणी झाडं लावण्याचं काम करतील आणि मग त्या झाडं लावल्यानंतर सेफ्टी जाळी बसवण्याचं पण काम करतील आणि पुढे आपण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती एखाद्या टँकरवाल्याला 2 महिन्यासाठी पाणी त्या झाडांना त्या ठिकाणी पुरवठा करण्याचं काम देणार आहोत. मित्रांनो, ही झाडं कशी असावी? ही झाडं किमान 50 ते 60 वर्ष जगणारी असावीत. ही झाडं डौलदार असावीत. ही झाडं 12 महिने हिरवी पानं देणारी असावीत. असं डिझायनिंग आपण केलेलं आहोत. म्हणून पर्यावरणासाठी इनर साईट काठी खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये ही बीज मोदकाची जी काही अभियान आहे हे राबवलं जाणार आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला मागणी येईल त्या ठिकाणी आपल्या संस्थेला 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे ह्या फाउंडेशनचं 3 वर्षाची बॅलन्स शीट पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी CSR फंडासाठी आपण कंपन्यांना त्या ठिकाणी भेटी देणार आहोत आणि कंपन्यांच्या माध्यमातून ह्या प्रोजेक्टसाठी आपल्याला निधी त्या ठिकाणी प्राप्त झाल्यानंतर भव्य प्रमाणामध्ये दुतर्फी भागामध्ये रस्त्याच्या झाडे लावणं, त्यांचं संवर्धन करणं, ते टिकवणं ह्यासाठी आपण काम करणार आहोत. हे खूप मोठं काम आहे आणि ते 100% यशस्वी त्या ठिकाणी होणार आहे, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. याचं मापन कसं होऊ शकतं? ह्या झाडं रोडच्या बाजूने लावण्याचं मापन किलोमीटरच्या आधारावरती होणार आहे. जर आपण एखाद्या गावामध्ये 3 किलोमीटर दोन्ही बाजूने जर झाडं लावली तर 6 किलोमीटर त्या ठिकाणी मापन होईल. दोन्ही बाजूने आपण त्या ठिकाणी झाडं लावतोय, ती जगवतोय. नुसती झाडे लावली, फोटो काढला, आमचं झालं वृक्षारोपण? बिलकुल नाही. अजिबात तशा पद्धतीचं आपण करणार नाही. 100% नियोजन केल्याप्रमाणे त्या ठिकाणी झाडे लावले जातील आणि त्याचं संगोपन केलं जाईल आणि त्याचं संवर्धन केलं जाईल आणि ती जोपर्यंत त्यांच्या हिमतीवरती उभं राहण्याची क्षमता त्यांच्यामध्ये येणार नाही तोपर्यंत आपण त्यांना पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशा पद्धतीने पर्यावरणासाठी आपण ह्या पद्धतीची अभियान, माझी वसुंधरा अभियान आणि बीज मोदकाचं महिला सक्षमीकरण अभियान ह्या 2 माध्यमांच्या माध्यमातून ह्या अभियानांच्या माध्यमातून कार्य करणार आहोत. आता हे 5वं एक अभियान आहे, ते अभियान आहे बियादान अभियान. लक्षात घ्या, बीज मोदक तयार करण्यासाठी आपल्याला बियांची गरज लागणार आहे आणि मग ह्या बिया कुठून मिळवायच्या? ह्या आपल्याला तसं पाहिलं तर नर्सरीमध्ये पण मिळतील, ऑनलाईन पद्धतीने पण मिळतील. पण आपण प्रयत्न करणार आहोत ज्या गृहनिर्माण संस्था किंवा कॉम्प्लेक्स संकुल मोठे आहेत, ज्या ठिकाणी 100 मेंबर, 200 मेंबर, 500 मेंबर, 800 मेंबर, 1000 मेंबराच्या संस्था आहेत, अशा
गृहनिर्माण संस्थांच्या खाली आपण त्यांच्या ऑफिसच्या बाजूला एक त्या ठिकाणी बॉक्स इन्स्टॉल करणार आहोत आणि त्यामध्ये आपले व्हॉलेंटियर जातील आणि त्या संस्थेमध्ये राहणारे सभासद, हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणारे सभासद फळ खाल्यानंतर ती बी कचऱ्याच्या टोपलीत टाकतात. पण आपल्याला आता त्यांना मार्गदर्शन करायचे का तुम्ही त्या बिया टाकून देऊ नका. तुमच्या संस्थेच्या खाली जो बॉक्स त्या ठिकाणी इन्स्टॉल केलेला आहे त्या बॉक्समध्ये त्या बिया टाका आणि मग आमची संस्थेतील व्हॉलेंटियर येतील, त्या बिया जमा करतील आणि ज्या ठिकाणी या बीज मोदक निर्माण करायचं काम केलं जातं त्या ठिकाणी त्या बिया पुरवठा केल्या जातील. मानद सहकार मन समृद्धी फाउंडेशन ही संस्था महाराष्ट्रभर काम करण्यासाठी ह्या मार्केटमध्ये उतरलेली आहे, आपल्या महाराष्ट्रभर काम करण्यासाठी तयारीत आहे. मित्रांनो, ही संस्था रजिस्टर होताना संपूर्ण भारत आपल्याला कार्यक्षेत्र मिळालेलं आहे. किमान 2 ते 3 राज्यांमधून आपल्याला मागणी पण येत आहे. परंतु जोपर्यंत आपण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये व्यवस्थितपणे ही संस्था उभी करत नाही, कार्यान्वित करत नाही, सक्सेस आपल्याला 50% जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत इतर राज्यांमध्ये आपण पाऊल ठेवणार नाही आणि त्या राज्यांमध्ये काम करायला सुरुवात करणार नाही. कारण आपलं रजिस्ट्रेशन संपूर्ण भारत देश आहे. प्रत्येक राज्यामध्ये आपण कार्य करण्यासाठी आपल्याला मुभा आहे. परंतु जोपर्यंत 50%पेक्षा जास्त सक्सेस आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये येत नाही आणि निश्चित पद्धतीने तुम्ही सगळे जे काही समाज आहे, तुम्ही जे काही जे व्हिडिओ पाहत आहात ते सगळे ह्या संस्थेला जोडले जातील अशी मी अपेक्षा ठेवतो किंवा समाजाला मी आव्हान करतो का ह्या संस्थेची कार्यप्रणाली समजून घ्या. ह्या संस्थेची वेबसाईट त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आणि ज्या दिवशी ह्या संस्थेचं उद्घाटन झालं त्या दिवशी ह्या वेबसाईटचं अनावरण त्या ठिकाणी करण्यात आलं. ह्या वेबसाईटचं नाव आहे, ॲड्रेस आहे www.sahkarmanchfoundation.in. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ही लिंक देईल वेबसाईटची. ही वेबसाईटला तुम्ही वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्ही संपूर्ण वेबसाईट पाहून घ्या. तिचं मिशन काय आहे, व्हिजन काय आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर कोण आहेत, कशा पद्धतीनं मांडणी आहे आणि नंतर डाव्या बाजूला अप्लाय फॉर मेंबरशिप हे बटन आहे. ह्या बटनला जर तुम्ही क्लिक केलं त्या ठिकाणी एक छोटा फॉर्म ओपन होतो आणि तो फॉर्म रजिस्टर झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID रजिस्टर झाल्यानंतर त्या ठिकाणी मेंबरशिप फॉर्म ओपन होतो. एकदम थोडक्यामध्ये ती माहिती आहे ती फिलअप करा आणि नंतर तुम्हाला खाली एक बटन येतं मेंबरशिप पे. मेंबरशिप पेसाठी तुम्ही जर क्लिक केलं तर तुमच्या UPI IDतून इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही 300 रुपये ही वर्गणी मेंबरशिपची भरू शकता आणि मग तुम्ही आमच्या वेबसाईटमध्ये ह्या पोर्टलमध्ये ॲक्टिव्ह म्हणून तुमची मेंबरशिप त्या ठिकाणी दिसते. जोपर्यंत मेंबरशिप भरत नाही, फी भरत नाही तोपर्यंत इनॲक्टिव्ह असं रिमार्क राहतो आणि 300 रुपये तुम्ही ज्यावेळेस पे करता त्यावेळेस ॲक्टिव्ह मेंबर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी ह्या संस्थेचे सभासदत्व घेता. आणि दुसऱ्या बाजूला उजव्या बाजूला बटन आहे डोनेशन. जर तुम्हाला असं वाटलं मला मेंबर नाही व्हायचं पण ह्या संस्थेचं कार्य चांगलं आहे, ही संस्था महाराष्ट्रभर समाज कार्य करणार आहे, ही जी संस्था आहे चांगल्या पद्धतीने अभियान राबवण्याचं काम करणार आहे, तर तुम्ही डोनेशन 5 रुपये, 10 रुपये, 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 10,000 रुपये तुम्हाला जी काही ऐच्छिक देणगी द्यायची असेल त्या डोनेशन बटनला क्लिक करून तुम्ही डोनेशन देऊ शकता. तुम्ही डोनेशन पे केल्यानंतर तुम्हाला इन्स्टंट त्यासाठी तिकडे रिसीट तुमच्या व्हॉट्सअपवरती, मेल IDवरती त्या ठिकाणी PDF स्वरूपामध्ये भेटते. आपण ATGचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या इन्कम टॅक्समध्ये एक्झॅम्पशनसुद्धा त्या ठिकाणी, सवलतसुद्धा त्या ठिकाणी मिळू शकते. नंतर मेंबरशिपची पावती तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये तुमच्या मेलवरती त्या ठिकाणी भेटते. तुम्ही मेंबरशिप घेतल्यानंतर तुम्हाला आयडेंटिटी कार्ड ॲटोमॅटिक त्या ठिकाणी तुमच्या मेल IDवरती येतं.
तुमचं अपॉइंटमेंट लेटर जे आहे तो ॲटोमॅटिक तुमच्या मेल आय डीवरती येतं. त्याची प्रिंटआउट काढून तुम्ही ठेवू शकता. आयडेंटिटी कार्डची प्रिंटआउट काढून किंवा ज्या ठिकाणी DTP वाला आहे त्याला प्रोव्हाइड करून तुमचं इनबॉक्सिंगमध्ये आयडेंटिटी कार्ड बनवू शकता. आणि एक व्हॉलेंटियर म्हणा किंवा तालुका अध्यक्ष म्हणा किंवा शहर अध्यक्ष म्हणा किंवा सहकार मित्र म्हणा, यासाठी तुम्हाला ते आयडेंटिटी कार्डचा वापर करता येऊ शकतो. अशा पद्धतीने सहकार मंच फाउंडेशन ह्या संस्थेची कार्यपद्धती त्या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगितली. आता पुढे दिनांक 23/9/2025 रोजी जे मी तुम्हाला सांगितलं DG प्रशिक्षण अभियान, ते अभियान राबवण्यासाठी आपण एक सहकार मंच फाउंडेशन ह्या नावाचं ॲप तयार केलेलं आहे आणि ते प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे. तुम्ही प्ले स्टोअरला गेले, सहकार मंच फाउंडेशन असं टाईप केलं तर तुम्हाला आपलं ॲप त्या ठिकाणी दिसेल आणि ते तुम्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोड करण्यासाठी एकही रुपया खर्च नाही. पण एकदा डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी 10 प्रकारचे कोर्सेस त्या ठिकाणी डिझाईन केलेले दिसतील आणि मग तुम्हाला वाटेल हो मी ह्या संस्थेचा सभासद आहे, मला हे प्रशिक्षण गरजेचं आहे. मग तुमच्या लक्षात येईल मी अधिकारी एका संस्थेमध्ये काम करतो, मला हे प्रशिक्षण आवश्यक आहे. हे मग ह्या प्रशिक्षणाची मुळातच जी काय प्राइसिंग ठेवलेली आहे ते 100 रुपयापासून 700 रुपयापर्यंत. वर्षभरासाठी जवळजवळ 40 ते 50 लेक्चर ऑनलाईन पद्धतीचे तुम्हाला 100 रुपयापासून 700 रुपयापर्यंत जर भेटत असेल तर किती मोठी आनंदाची गोष्ट आहे. तुमच्यासाठी ही किती चांगली योजना आहे का. तुम्हाला 200 रुपये भरले तर जो काय दैनंदिन ठेव प्रतिनिधी आहे त्याला 3 महिने प्रशिक्षण भेटतं. जो काही सभासद आहे त्या सभासदाने 100 रुपये भरून जर त्या प्रशिक्षणासाठी एंट्री घेतली तर 3 महिन्यासाठी सभासदत्वाच्या हक्क काय आहेत, जबाबदारी काय आहे, आपण त्या संस्थेचा अहवाल कसा पाहायचा, अहवाल कसा वाचायचा, त्या संस्थेची माहिती कशी मिळवायची, त्या संस्थेचा अ वर्ग म्हणजे काय, ब वर्ग म्हणजे काय, संस्थेचा SLR म्हणजे काय, संस्थेचा CD रेशिओ म्हणजे काय, संस्थेचा ABR म्हणजे काय, संस्थेमध्ये चालणाऱ्या ज्या इतरभूत गोष्टी किंवा अहवाल वाचन किंवा ऑडिट रिपोर्ट कसा मागायचा किंवा संस्थेचं जे काही फॉर्म आहे तो कशा पद्धतीने आपण पाहायचा, परिशिष्ट A कशा पद्धतीने, त्याच्यामध्ये काय माहिती असते, ही सगळी माहिती सभासदाला 100 रुपयामध्ये त्यामध्ये मिळणार आहे. संचालक प्रशिक्षण आहे, त्या ठिकाणी विविध कार्यकारी सोसायटीमध्ये काम करणाऱ्या सचिवांसाठी प्रशिक्षण आहे, SROसाठी प्रशिक्षण आहे. नंतर हाऊसिंग सोसायटीमध्ये काम करणारे पदाधिकारी, सभासद वर्ग किंवा व्यवस्थापक त्यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयामध्ये वर्षभर प्रशिक्षण आहे. आणि महाराष्ट्रातील प्रमुख व्यक्ती जे आहे ते प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीचं देणार आहे. प्रत्येक जे काय प्रशिक्षण आहे त्याची मी प्रत्येक प्रशिक्षणाची स्वतंत्रपणे माहिती देण्याचा पुढच्या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करणार आहे. जे आपले अभियान आहे त्या अभियानांची सुद्धा विस्तृतपणे माहिती देण्याचा प्रयत्न प्रत्येक व्हिडिओमधून मी देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने सहकार मंच फाउंडेशनची स्थापना झालेली आहे. चांगल्या पद्धतीनं आपल्याला यश त्या ठिकाणी भेटत आहेत. आता 1 महिन्याच्या कालावधीमध्ये मिळालेला जो प्रतिसाद आहे, जवळजवळ ह्या 23 तारखेपर्यंत आजच्यापर्यंत 628 त्या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी ॲप डाउनलोड केलेले आहेत आणि जवळपास 500 पर्यंत आपले सभासद त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. परंतु आपण डिसेंबरच्या साधारणतः पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रशिक्षणासाठी सुरुवात करणार आहोत. त्याचं कारण प्रशिक्षण देत असताना समोर आपल्या प्रशिक्षणार्थी असणं गरजेचं आहे. ज्या याचं प्रशिक्षण डिझाईन केलं आहे त्या प्रशिक्षणामध्ये, त्या कोर्समध्ये आपल्याला विद्यार्थी म्हणता येणार नाही, पण डाउनलोड केलेले आपले प्रशिक्षण घेण्यासाठी विकत घेतलेली व्यक्ती जोपर्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला तयार होणार नाहीत, कमीत कमी 25, 50, 100 त्या ठिकाणी प्रवेश येतील. आणि मला खात्री
कारण मी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रशिक्षण देण्याचं काम केलेलं आहे. सहकार मंच हा प्लॅटफॉर्म पहिलाच मार्केटमध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा इन्स्टॉल झालेला आहे, नावलौकिक त्या ठिकाणी तयार झालेला आहे. मलासुद्धा सहकार क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी ओळखतात कार्यकर्ते, संचालक मंडळ, पदाधिकारी आणि 100% यशस्वी आपण त्यामध्ये होऊ शकतो. मी तुम्हाला पुन्हा एकदा आव्हान करतो का ह्या संस्थेचं कार्य समजून घ्या. तुमच्या संस्थेमध्ये कर्मचारी वर्ग असेल त्यांना हे ॲप डाउनलोड करायला सांगा. त्या डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही प्रवेश केल्यानंतर तुम्हाला लगेच त्या ठिकाणी पावती त्या ठिकाणी भेटते PDF स्वरूपामध्ये. तुम्ही 300-500 रुपये पतसंस्थांनी सुद्धा त्या कर्मचारी वर्गाचे भरणा केले तरी चालतील, त्यांनी जर तुमच्याकडे पावती आणून दिली तर, किंवा त्यांना तुमची मानसिकता त्यांची तयार करा का तुम्ही पे करा. 300 रुपये कर्मचारी वर्गासाठी, अधिकारी वर्गासाठी 500 रुपये, नंतर SROसाठी 700 रुपये अशी फी वर्षभरासाठी नगण्य फी आहे. त्यांनी स्वतः भरली तरी चालेल, किंबहुना संस्थेने त्यांची PDF ताब्यात घेऊन त्यांच्या ज्या रकमा आहेत, प्रशिक्षणाच्या रकमा आहेत त्या भरणा जरी केल्या, त्यांना ती रक्कम तुम्ही अदा जरी केली तरी तुमची संस्था चांगल्या पद्धतीने पुढे कारभार करील. त्यांना एकदा आमचं ध्येयच असं आहे का ज्या टेबलवरती काम करतो कर्मचारी त्या टेबलवरचं काम त्याला 100% आलं पाहिजे. त्याच्यामध्ये ऊर्जा प्राप्त झाली पाहिजे. मी काम काय करायचं आणि मी का काम करायचं, ह्या संस्थेमध्ये मी काम करत असताना मी पुढे लाईफमध्ये फ्युचर घडवू शकतो का, ही जागृती त्याच्या मनामध्ये करून देण्याचं काम ही सहकारी संस्था ह्या ॲपच्या माध्यमातून, डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पूर्णपणे काम करणार आहे. हे मनात असं घेऊ नका का ऑनलाईन पद्धतीने अनेक डिस्टर्बन्स येतात, तो सुद्धा मी प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. तुम्ही एकदा तुम्हाला डिस्टर्बन्स आला, व्यत्यय आला तरी पण तुमच्या पोर्टलवरती प्रशिक्षण झालेला व्हिडिओ ऑटोमेटेड डाउनलोड त्या तिथं अपलोड त्या ठिकाणी होणार आहे आणि मग तुम्ही कधीही तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता, ऐकू शकता, नोट्स काढू शकता आणि आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याचा फायदा करून घेऊ शकता. अशा पद्धतीच्या सगळ्या प्रकारच्या अडचणी दूर करून ह्या ठिकाणी 90% नाही 100% ऑनलाईन पद्धतीचं कामकाज ह्या सहकारी संस्थेचं चालणार आहे. 100%. कारण सभासदत्वासाठी वेबसाईटचं माध्यम वापरणार आहोत, नंतर प्रशिक्षणासाठी डिजिटलचा ॲप वापरणार आहोत आणि ह्या संस्थेचं संपूर्ण हिशोब करण्यासाठी एक ERP सॉफ्टवेअर मी डेव्हलप केले का त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला जमा नावे त्या नोंदी होतात आणि ॲटोमॅटिकली त्याचं PL, बॅलन्स शीट, रिसिट अँड पेमेंट, तेरीज पत्रक आणि व्हाउचरसुद्धा ॲटोमॅटिक प्रिंट निघते. रिसिट तर तुम्हाला इन्स्टंट भेटते. कुठल्याही प्रकारचा रक्कमेचा भरणा केला का तुम्हाला इन्स्टंट त्या ठिकाणी PDF स्वरूपामध्ये रिसिट प्राप्त होते. तुम्ही 1 रुपया भरा, 5 रुपये भरा किंवा प्रशिक्षणाची फी भरा, डोनेशन भरा, काही पण भरा, कुठल्याही माध्यमातून भरा, ती पावती तुम्हाला प्राप्त होते आणि ती पावतीची एंट्री हिट त्या सॉफ्टवेअरमध्ये होते. म्हणून अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित असं डिझायनिंग त्या मानस सहकार मन समृद्धी फाउंडेशनचं तयार केलं आहे. मी पुन्हा आपल्या सर्वांना आवाहन करतो का हे संपूर्ण समजून घ्या. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटचा ॲड्रेस मी टाकणार आहे. नंतर जे काही ॲप आहे, प्रशिक्षणाचे ॲप आहे सहकार मंच फाउंडेशन, त्याची लिंक पण या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आपले जे काही प्लॅटफॉर्म आहेत डिजिटल प्लॅटफॉर्म, त्या सर्व प्लॅटफॉर्मची लिंकसुद्धा ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहेत. मित्रांनो, जास्त वेळ मी तुमच्याबरोबर संवाद साधला. आपण सर्व हा व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या, ह्या संस्थेची कार्यप्रणाली समजून घ्या. तुम्हाला कार्य करण्याची जर तुम्हाला अपेक्षा असेल तर मला स्वतः कॉल करा. मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये इन्स्टॉल करतो, त्या तालुक्याच्या ग्रुपमध्ये, त्या जिल्ह्याच्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला ते ॲड करतो आणि तुम्ही ह्या सहकारातील कार्यकर्त्यांमध्ये एकत्रित या आणि ह्या संस्थेचं कार्य, हे सामाजिक कार्य, हे पर्यावरणासाठी कार्य आपण सगळे मिळून त्या ठिकाणी पुढे नेऊया. आपण हा व्हिडिओ ऐकलात, समजून घेतलात त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. धन्यवाद.